बातमी आहे शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथून। गेली 19 वर्षांची परंपरा असलेल्या शिरूर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन व उद्घाटन रांजणगाव गणपती येथे शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी झाले। या कुस्ती स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती आयोजक व माजी जिल्हा परिषद सदस्य शेखरदादा पाचुनकर पाटील यांनी दिली। पुणे जिल्हा परिषदेच्या आदर्श सदस्य स्वतीताई दत्तात्रय पाचुनकर व महिला देखील आवर्जून यावेळी कुस्त्या बघण्यासाठी व महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होत्या। पैलवान रामभाऊ सासवडे, पैलवान झेंडू पवार सर, पैलवान काणीफनाथ गव्हाणे यांनी मॅटवरील व्यवस्था चोख पार पाडल्याचं दिसून आलं। तर शेखरदादा पाचुनकर, दत्तात्रय पाचुनकर व मित्रमंडळींनी केलेल्या सुनियोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी इतिहास व्याख्यात श्रीमंत कोकाटे सर यांनी आपल्या शैलीमध्ये मार्गदर्शन केले। जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे, शिवसेनेच्या आंबेगाव शिरूर तालुका प्रमुख गणेश जामदार व विविध क्षेत्रातील मान्यवर कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते। कुस्त्या ऐन रंगामध्ये आल्यावरती मात्र वळीव पावसाने व्यत्यय आणला। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खोडे यांनी। पाहूया। गवणे पाटील आणि वैशालीताई शिरोळे पाटील आपण या ठिकाणी सर्व आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवतालुका कुस्ती संघ अजिंक्यतारा क्रीडा आणि शैक्षणिक प्रतिष्ठान आणि रांजणगाव गणपती ग्रामस्थांच्या वतीने साजरा होणाऱ्या या शिरूर मल्लसम्राट 2022 स्पर्धेला त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून शुभेच्छा द्याव्यात आणि सदिच्छा द्याव्यात। संकल्पना करणारे स्वराज्य संस्थापक शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि जगविख्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजर्षी शाहू महाराज या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन। या ठिकाणी भव्य दिवसाच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन आमचे मित्र आणि लोकप्रिय युवा नेते माननीय शेखरदादा पाटील यांनी आयोजित केलेले आहे। हे भव्य दिव्य आणि आनंददायी उत्साहाचं वातावरण पाहिल्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कुस्ती मैदानाची आठवण येते। शाहू महाराजांचं कुस्ती मैदान म्हणजे भारतातील नव्हे तर परदेशातील कुस्तीपटू देखील पैलवान त्या ठिकाणी यायचे आणि आपली कला सादर करायचे। महाराष्ट्रातील देशातील अनेक कुस्तीपटूला मैदान मिळवून देण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि त्यातून अनेक पैलवान तयार झाले की ज्यांनी महाराष्ट्राचा देशाचा इतिहास घडवला। तसंच आज शिरूर तालुक्यातील अनेक पैलवान भविष्यकाळातील इतिहास घडवतील, कोणी हिंद केसरी, कोणी महाराष्ट्र केसरी होतील। तर अशा नवोदित पैलवानांना संधी देण्याचं महान कार्य शेखरदादा पाटील यांनी केलेलं आहे। शेखरदादासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया की त्यांनी इतका सुंदर आयोजन केलेलं आहे। कुस्ती परंपरा
ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे, विशेषतः महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे। कुस्तीगिरांनी केवळ कुटुंब केवळ समाज नव्हे तर स्वराज्य घडवलं, आपल्या देशाला स्वराज्य मिळवून दिलं। छत्रपती शिवाजीराजांना साथ देणारे तानाजी मालुसरे, येसाची कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेधे, कावजी कोंडाळकर, हैबतराव शिळेकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीद हे अनेक सहकारी सरदार मावळे हे कुस्तीपटू होते। समोरच्या व्यक्तीला पराभूत करून आपला प्राण पणाला लावून, आपलं सर्वस्व पणाला लावून इतिहास निर्माण करण्याचं काम पैलवानांनी केलेलं आहे। पण पैलवानांचे अनंत उपकार आपल्या महाराष्ट्रावरती आणि देशावरती आहे। पैलवानांनी जसं स्वातंत्र्य मिळवून दिलं तसंच आपल्या देशाला स्वराज्य मिळवून दिलं। स्वातंत्र्य आंदोलनामध्ये देखील अनेक पैलवान होते। क्रांतिसिंह नाना पाटील मोठे पैलवान होते, शट्टू ठोकायचे आणि स्टेजवरती यायचे आणि म्हणायचे मी पैलवान आहे। या पैलवानांचा इतिहास घडवला। शाहू महाराज हे स्वतः पैलवान होते, पैलवानांना राज्यासन मिळवून देण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं। आपला देश आज ऑलिम्पिक मध्ये सहभागी होतो आहे। ऑलिम्पिक मध्ये अनेक खेळाचे प्रकार आहेत, पण आपल्या देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देण्याचं काम सुद्धा कुस्तीने केलेलं आहे, खशाबाद जाधवांनी केलेलं आहे। या खशाबाद जाधवांनी आपल्या देशासाठी पदक आणलं, म्हणजे कुस्तीपटूंनी आपल्या देशाची शान वाढवलेली आहे, महाराष्ट्राची शान वाढवलेली आहे। कुस्तीच्या माध्यमातून शरीर शौष्ठव, व्यायाम, आरोग्य, निर्व्यसनीपणा हा वृद्धिंगत होतो। पण गावागावामध्ये कुस्तीपटू निर्माण झाले पाहिजे, गावागावामध्ये तालमी निर्माण झालं, आयोजन केलं पाहिजे। मी महाराष्ट्रात देशभर फिरतो, ग्रामीण भागातील इतके सुंदर देखणे आणि उत्साहवर्धक हे कुस्तीचं मैदान पाहून मला खूप आनंद झाला। सर्व कुस्तीपटूंना खूप खूप शुभेच्छा। शेखर दादा, स्वातीताई या सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।